49 वर्ष पूर्ण होऊन 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 80वं स्वातंत्र्य दिन आज या ठिकाणी आपण मनवत असताना आपले जे महापुरुष होते, महात्मा गांधी असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, सुभाषचंद्र बोस असेल, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आज या सगळ्यांना आठवण करण्याचा सगळ्यांचा दिवस आहे. कुठेतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि खरंच स्वातंत्र्य तोपर्यंत मिळणार नाही आपल्याला जोपर्यंत आपण सगळे एक चांगला व्यक्ती किंवा चांगला माणूस या देशामध्ये आपण वावरणार. मी प्रत्येक वेळी सांगतो की लहान मुलं शाळेमध्ये असतात आणि लहान मुलांना शाळेमध्ये जितकं आपण शिकवतो तितकंच त्यांना सिविक सेन्स, त्यांचं राहणीमान, त्यांनी आपल्या देशामध्ये कसं राहावं, त्यांनी कुठे कचरा करू नये किंवा आपले पंतप्रधान नेहमी सांगत असतात की स्वच्छता ही खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे लहानपणीपासूनच मुलांना आपण सगळ्यांनी शिकवलं पाहिजे की कचरा कुठे करू नये. आपण सार्वजनिक ठिकाणी राहिलो तर सार्वजनिक ठिकाणी आपण कसं वावरायचं. जर आपण सार्वजनिक ठिकाणी एखादी जर शासनाची एखादी काही वस्तू असली, समजा सार्वजनिक ठिकाण असलं, बस स्टॉप असलं, स्वच्छतागृह असलं किंवा इतरही सगळे ठिकाण असले की त्या ठिकाणी आपण कसं वावरावं हे मी सगळ्यांना सांगतो की जेवढे शिक्षक आहे या ठिकाणी की आपण चांगलं माणूस कसं बनवता येईल विद्यार्थ्यांना हे सगळ्यात आधी पहिले शिकवायला पाहिजे. डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षक हे सगळे बनतीलच. कारण जीवनामध्ये जर समजा आपण जर लहान आहो तर लहानानंतर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मोठं होऊन काही ना काही बनायचंच आहे, पण ते बनल्यानंतर चांगला माणूस होणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी 80वा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो व माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.